अखेर अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. कारण अंगणवाडी सेविकांकडून आता सरकारला थेट इशारा दिलेला आहे. मानधनवाढ, 26,000 तसेच निवडणुकीतून सुटका आणि मासिक पाळीतही रजा अशा 2-3 अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत ही आहे ब्रेकिंग न्यूज. पाहूया सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. LKG, UKGचे शिक्षण थांबवून ते अंगणवाडी केंद्रामधूनच राबवावे, यासाठी आवश्यक स्वतंत्र बजेट उपलब्ध करून द्यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हक्कांना धोका पोहोचविणारे 4 कामगार कायदे रद्द करण्यात यावेत. कोणतेही वैधानिक फायदे न देणारी श्रमशक्ती निधी 2025 रद्द करावी. मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास केंद्रीय कामगार संघटनांच्या अहवालानुसार 12 फेब्रुवारी रोजी कामबंद आंदोलनाचा इशारा राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला. मागण्यांबाबतचे निवेदन महिला व बालविकास योजना अधिकाऱ्यांना देण्यात आले. तर तातडीने किमान वेतन लागू करा. निवेदनात अंगणवाडी सेविकांना मासिक पाळीची रजा द्यावी, कामगारांच्या सेवा अटींमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतंत्र वेतन आयोग स्थापन करावा, ICDS योजना कायमस्वरूपी करून स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे. केंद्र सरकारने 2018 पासून अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढलेले नाही, त्यामुळे तातडीने किमान वेतन लागू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तर अंगणवाडी सेविकांना निवडणूक कामातूनही मुक्त करा. सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये FRS प्रणाली रद्द करून वायफाय सुविधा उपलब्ध करून द्यावी. अंगणवाडी सेविकांना निवडणूक कामातून मुक्त करावे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सेविकांवर शिस्तभंगाची कारवाई करू नये. योग्य चौकशीशिवाय एकतर्फी बडतर्फी थांबवावी. अंगणवाडी सेविकांना 3ऱ्या व 4थ्या श्रेणीतील कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी. सेविका कायमस्वरूपी होईपर्यंत किमान वेतन 26,000 रुपये द्यावे. असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा. धन्यवाद.